तर काल आपण शेवटचा टॉपिक चालू केलता ऑप्टिक्स. ठीक आहे. आता ह्या ऑप्टिक्स मध्ये एक आपण सांगितलं होतं, ऑप्टिक्स म्हणजे लाईट, रिलेटेड टू लाईट, त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिक्स असं म्हणतो. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे लाईट म्हणजे काय, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर आहे. लाईट हे ऊर्जेचं रूप आहे. लाईट म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. ह्या लाईटला रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत. लाईट काय करते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढ्या हाय स्पीडनं ट्रॅव्हल करते. जगामध्ये सगळ्यात जास्त वेगवान काय असेल तर ती आहे लाईट. बरोबर आहे का नाही. एवढा लाईटचा स्पीड एकदम हाय आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं त्या लाईटला लार्ज बँडविड्थ आहे. लाईट हॅज एक्स्ट्रा बँडविड्थ. बरोबर आहे. लाईट ज्यावेळी एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरती पडते, लाईक मिरर, त्यावेळी ही लाईट काय केली जाते, ज्या मीडियम मध्ये आले त्या मीडियम मध्ये परत पाठवली जाते, रिसेंड केली जाते. ही जो काय फिनॉमेना आहे त्याला तुम्ही काय म्हणत होता, रिफ्लेक्शन असं म्हणत होता. बरोबर आहे. त्यानंतर लाईट ज्यावेळी ट्रान्सपरंट मीडियम वरती फॉल होते, म्हणजे ग्लास आहे, वॉटर आहे, अशा ट्रान्सपरंट मीडियम वरती फॉल होते, त्यावेळी काय होते, लाईट त्या मीडियम मधून पेनिट्रेट होते, आरपार जाते. बरोबर आहे. हा जो काय फिनॉमेना आहे त्याला म्हणताय तुम्ही रिफ्रॅक्शन असं म्हणताय. म्हणजे रिफ्रॅक्शन कधी होत आहे, ज्यावेळी मीडियम चेंज होत आहे त्यावेळी रिफ्रॅक्शन घडून येत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं ह्या लाईटचा वापर सिग्नल कॅरियर म्हणून ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये केला जातो. त्याला वेगवेगळे कारण आहेत का, तर लाईटचा स्पीड जास्त आहे, लाईट हॅज एक्स्ट्रा बँडविड्थ, त्यामुळे लाईट काय करते, आपल्याबरोबर अनेक सिग्नल कॅरी करते, जसे की टेलिफोन सिग्नल, टेलेक्स सिग्नल, फॅक्स सिग्नल, इंटरनेट सिग्नल, टीव्ही सिग्नल, अशा अनेक सिग्नल लाईट काय करते, आपल्याबरोबर कॅरी करते. आणि अशा अनेक सिग्नल एकाच फायबर केबल मधून पास केले जातात. त्यामुळे ह्याला मेनी इंटू वन देखील म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि मग असे सिग्नल हाय स्पीडनं एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे हाय स्पीडनं पाठवले जातात. अदर एंडला त्याचं डिमॉड्युलेशन होतंय. बरोबर आहे का नाही. रिकन्व्हर्जन होतंय आणि आपल्याला आपले ओरिजिनल सिग्नल्स मिळतात. हा पार्ट आपण कालच्या लेक्चरला बघितला होता. त्यानंतर आपण रिफ्लेक्शन बघितलं होतं. रिफ्लेक्शन मध्ये बघितलं होता पीक्यू हा एक इन्सिडेंट रे आहे, तो मिरर सारख्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरती फॉल होतोय. बरोबर आहे. आणि तो मिरर काय करतोय, त्या लाईट रेला रिफ्लेक्ट करायचं काम करतोय. बरोबर. इथं पीक्यू म्हणजे इन्सिडेंट रे होता, क्यूआर म्हणजे रिफ्लेक्टेड रे होता, एन डॅश म्हणजे नॉर्मल होता. बरोबर आहे, नॉर्मल होती. पीक्यू ह्या इन्सिडेंट रेने नॉर्मलशी जो अँगल केलाय त्याला तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणताय. तर क्यूआर या रिफ्लेक्टेड रेनं नॉर्मलशी जो अँगल केलाय त्याला रिफ्लेक्टेड रे असं म्हणायचं आहे. बरोबर. ह्याच्यावरून तुम्ही काय केलं, लॉज ऑफ रिफ्लेक्शन लिहिते. दोन लॉज ऑफ रिफ्लेक्शन होते. पहिला काय होता, I = R, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स = अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे तिन्ही कसे असतात, एकाच प्लेन मध्ये असतात. हे आपण लास्ट टाइमला बघितलं होतं. त्यानंतर बघितलं होतं आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे लाईट ज्यावेळी एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळी मीडियम चेंज झाल्यामुळं लाईट काय करते, आपला पाथ चेंज करते. लाईट काय करते, आपले डायरेक्शन चेंज करते. लाईट काय करते, त्याच्या ओरिजिनल पाथ पासून डिव्हेट होते. बरोबर आहे. लाईट नॉर्मलच्या जवळ किंवा अवे फ्रॉम नॉर्मल लाईट बेंड होते. हे जे काय लाईटचं बेंडिंग आहे ड्यू टू द चेंज ऑफ मीडियम, त्या लाईटच्या बेंडिंगलाच आपण काय म्हणतोय, रिफ्रॅक्शन असं म्हणतोय. आणि ह्या रिफ्रॅक्शन प्रॉपर्टीमुळे काय होतंय, त्या ग्लासमध्ये बुडवलेला पेन किंवा पेन्सिल किंवा रॉड, इट लुक्स लाईक बेंडेड. बरोबर आहे का नाही. त्या एखादा पाण्यानं अर्धा भरलेला ग्लास आहे, त्यामध्ये जर तुम्ही पेन्सिल बुडवली आणि लांबून बघितलं तर काय होतंय, ती जी काय पेन्सिल आहे ती बेंड झाल्यासारखी दिसते. का, तर लाईट रे काय करतात, एअर मीडियम मधून वॉटर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतात. मीडियम चेंज झाल्यामुळे लाईट रे सरळ जाण्याऐवजी आपला पाथ चेंज करते, डायरेक्शन चेंज करते. लाईट रे आपल्या ओरिजिनल पाथ पासून डेव्हिएट होते. बरोबर आहे का नाही. आणि त्यामुळे काय होतंय, ती जी काय पेन्सिल आहे, पेन आहे किंवा रॉड आहे, डिप्ड इन टू वॉटर, हाफ ग्लास ऑफ वॉटर, इट लुक्स लाईक बेंडेड. त्यामुळे तो बेंड झाल्यासारखा आपल्याला दिसतो. बरोबर आहे का नाही. आता इथं दोन प्रकार पॉसिबल आहेत म्हणून आपण सांगितलं होतं. ज्यावेळी लाईट रे एअर कडून
म्हणजे रेअर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे येते त्यावेळी इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. बरोबर आहे. व्हेन लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम ऍट दॅट टाइम इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. बरोबर आहे का नाही. आपल्याला माहित आहे एअर व्हॅक्युम हे काय आहे रेअर मीडियम आहे विरल माध्यम आहे. तर ग्लास वॉटर प्रिझम ग्रेटिंग हे काय आहेत डेन्सर मीडियम आहे. बरोबर आहे का नाही. मग नंतर आपण बघितलं होता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मग जसं रिफ्लेक्शनचे 2 लॉज होते तसे रिफ्रॅक्शनचे पण 2 लॉज आहेत. कुठले कुठले. पहिला आहे तो स्नेल्स लॉ. पहिला कुठला आहे स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतोय साइन आय डिवायडेड बाय साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा काय स्नेल्स लॉ आहे. स्नेल्स लॉ काय सांगतोय फॉर एनी टू मीडिया द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. आणि ह्या कॉन्स्टंटलाच काय म्हणताय तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणताय. त्या कॉन्स्टंटला काय म्हणता तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स RI असं म्हणता. आणि तो काय करता म्यू या अक्षराने दाखवता. बरोबर आहे का नाही. त्याला काय म्हणता μ21 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा द्यायचा आहे सेकंड मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. का तर लाईट काय होते सेकंड मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होते. लाईट काय होते सेकंड मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट होते. म्हणून आपण काय म्हणतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. बरोबर आहे का नाही. हा जो लॉ आहे त्याला काय म्हणायचं आहे स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय आहे हे विचारतात एक मार्काला तुम्हाला. साइन आय डिवायडेड बाय साइन आर इज इक्वल टू μ21 त्याला काय म्हणायचंय स्नेल्स लॉ असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही. द रेशो ऑफ साइन ऑफ angle of incidence to the angle of refraction remains constant and this constant is known as refractive index of second medium with respect to first medium. हा काय आहे स्नेल्स लॉ. दुसरा लॉ काय होता द इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. हा म्हणजे रिफ्लेक्शन मध्ये जसं होतं इन्सिडेंट रे नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे लाईज इन द सेम प्लेन. अगदी इथं इन्सिडेंट रे नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे लाईज इन द सेम प्लेन. बरोबर आहे. हे 2 काय होते लॉज ऑफ रिफ्रॅक्शन होते. आता इथं आपण बघितलं होतं ज्यावेळी लाईट रेअर कडून डेन्सर मीडियम कडे येते ऍट दॅट टाइम इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. त्यामुळे आर ची किंमत कमी होते अँगल आय ची किंमत जास्त असते. म्हणजे त्या केसमध्ये आय ग्रेटर दॅन आर असतो. दोन्ही बाजूचा साइन घेतला तर काय येतं साइन आय डिवायडेड बाय साइन आर इज ग्रेटर दॅन 1 म्हणजेच काय μGA ग्रेटर दॅन 1. बरोबर आहे का नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम इज ग्रेटर दॅन 1 वेन लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर टू डेन्सर मीडियम. आता ज्यावेळी लाईट रे डेन्सर कडून रेअर कडे येतोय वेन लाईट रे डेन्सर कडून रेअर कडे येतोय त्यावेळी काय होतंय ज्यावेळी लाईट रे डेन्सर कडून रेअर कडे येतोय त्यावेळी काय होतंय इट बेंड्स त्यावेळी काय होतंय इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. बरोबर आहे का ना. वेन एव्हर लाईट रे ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम वेन लाईट रे ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअर मीडियम ऍट दॅट टाइम इट बेंड्स अवे फ्रॉम नॉर्मल. बरोबर आहे का नाही. त्यावेळी लाईट रे काय होतं नॉर्मल पासून दूरवरती बेंड होतोय. ठीक आहे. म्हणजे तिथं अँगल आय ची किंमत कमी आर ची किंमत जास्त. दोन्ही बाजूचा साइन घेतला तर काय येतोय साइन आय डिवायडेड बाय साइन आर लेस दॅन 1 म्हणजे तिथं तुम्ही काय लिहिता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज लेस दॅन 1. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने हा पार्ट आपण काल बघितला होता. आता आपण सांगितलं होतं जसं वॉटरचं पाईपलाईन केली जातं वॉटरचं पायपिंग केलं जातं. पायपिंग करणे म्हणजे वॉटर पाईप मधनं पास करणे त्याला काय म्हणायचंय पायपिंग ऑफ वॉटर. जसं वॉटरचं पायपिंग केलं जातं तसं लाईटचं पायपिंग होत. लाईट पाईप मधून एका एंड कडून दुसऱ्या एंड पर्यंत ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे का नाही. आवाज येते का माझा. येस सर. ओके. जसं वॉटरचं पायपिंग केलं जातं तसं लाईटचं पण पायपिंग होत आहे. ही जी काही लाईट रे आहे ही लाईट रे वन एंड कडून अदर एंड पर्यंत ट्रान्सफर केली जाते. बरोबर आहे. हे कसं शक्य आहे
वॉटर पाईपलाईन मधून आपण पास करू शकतो, बरोबर आहे का नाही. मग हे लाईट कशी पास करायची, तर त्यासाठी कुठल्या यूज केला जातो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन प्रिन्सिपलचा यूज केला जातो, TIR प्रिन्सिपलचा यूज केला जातो, बरोबर आहे का नाही. आणि मग हे TIR प्रिन्सिपल घडून येण्यासाठी, हे TIR प्रिन्सिपल घडून येण्यासाठी काय केलं जातं, लाईट रे डेन्सर कडून रेअर कडे जायला पाहिजे. लाईट रे काय व्हायला पाहिजे, डेन्सर कडून रेअर कडे जायला पाहिजे. लाईट रे काय व्हायला पाहिजे, डेन्सर कडून रेअर मीडियम कडे जायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि मग प्रत्येक वेळी काय करायचंय, हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवायचा आहे. जसजसा हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढेल तसा हा जो काय रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे काय होईल, इट विल बेंड मोर अँड मोर अवे फ्रॉम द नॉर्मल. एक वेळ अशी येईल की हा लाईट रे काय करेल, अलॉंग बाउंड्री अलॉंग इंटरफेस ट्रॅव्हल करेल. म्हणजे त्यावेळेचा जो काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, त्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असेल, त्यावेळेचा जो काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असेल, 90 डिग्री. ज्यावेळी हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री असतो, त्यावेळेचा करस्पॉन्डिंग अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे, त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणायचं आहे, क्रिटिकल अँगल असं म्हणायचं आहे. म्हणून आपण क्रिटिकल अँगलची डेफिनेशन काय सांगितली, क्रिटिकल अँगल इज डिफाइंड ॲज इट इज द अँगल ऑफ इन्सिडन्स ॲट विच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज 90 डिग्री. critical angle is defined as it is the angle of incidence at which angle of refraction is 90 degree. त्याला आपण काय म्हटलं होतं, क्रिटिकल अँगल असं म्हटलं होतं. आता ह्याच्या पलीकडे, क्रिटिकल अँगलच्या पलीकडे तुम्ही जर अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला तर लाईट रिफ्रॅक्ट व्हायच्या ऐवजी अशी रिफ्लेक्ट होते, बरोबर आहे का नाही. म्हणजे जर त्या पाईप मधून, समजा असा हा फायबरचा पाईप आहे, त्या पाईप मधून लाईटचं जर आपल्याला रिफ्लेक्शन करायचं असेल, त्या फायबरच्या पाईप मधून जर आपल्याला लाईटचं रिफ्लेक्शन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा क्रिटिकल पेक्षा जास्त ठेवायला पाहिजे आणि लाईट रे डेन्सर कडून रेअर कडे पास करायचे, बरोबर आहे का नाही. तरच काय होईल, लाईटचं रिफ्रॅक्शन व्हायच्या ऐवजी रिफ्लेक्शन घडून. ठीक आहे. हा, तर हे अशा पद्धतीनं हा पार्ट आपण लास्ट टाइमला बघितला होता. मग ह्याच्यावरून तुम्ही क्रिटिकल अँगलचे फॉर्म्युला सांगितला होता. क्रिटिकल अँगल थिटा सी अक्षराने दाखवला जातो. थिटा सी म्हणजे काय आहे, साइन इनवर्स ऑफ μ2 डिवायडेड बाय μ1. क्रिटिकल अँगल म्हणजे काय आहे, थिटा सी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ μ2 डिवायडेड बाय μ1. μ2 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. μ1 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. ठीक आहे. मग आपण ह्याच्यावरून टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची डेफिनेशन सांगितली होती. काय सांगितली होती टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची डेफिनेशन, whenever light ray travels from denser to rare medium and angle of incidence I is greater than critical angle, then instead of refraction reflection of light takes place. This phenomena is known as total internal reflection. बरोबर आहे की नाही. ह्याला तुम्ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हटलं होतं, ही डेफिनेशन दिली आपण. मग ह्या दोन कंडिशन होत्या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या. काय होत्या कंडिशन, अँगल ऑफ इन्सिडन्स आय शुड बी ग्रेटर दॅन थिटा सी. थिटा सी म्हणजे क्रिटिकल अँगल. जो काय अँगल ऑफ इन्सिडन्स आय आहे तो क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त पाहिजे. दुसरा, μ1 शुड बी ग्रेटर दॅन μ2. μ1 म्हणजे काय, μ1 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. μ2 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. बरोबर आहे का नाही. फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त पाहिजे, बरोबर आहे का नाही. फर्स्ट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त पाहिजे म्हणजे लाईट कुणीकडून कुणीकडे जायला पाहिजे, डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे जायला पाहिजे. जर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर लाईटचं रिफ्रॅक्शन व्हायच्या ऐवजी रिफ्लेक्शन घडून येतंय. जर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर लाईटचं रिफ्रॅक्शन घडून यायच्या ऐवजी रिफ्लेक्शन घडून येतंय. ठीक आहे. तर हा पार्ट आपण लास्ट टाइमला बघितलेला होता. इथपर्यंत हा पार्ट आपण लास्ट टाइमला बघितलेला होता. ठीक आहे.
आता नेक्स्ट पार्ट बघायचा आहे ऑप्टिकल फायबर. नेक्स्ट पार्ट बघायचा आहे ऑप्टिकल फायबर. आपण सांगितलं होतं ऑप्टिकल फायबर ही काय आहे? केबल आहे. दोन वेगवेगळे शब्द आहेत, इथं गोंधळून जायचं नाही. ऑप्टिकल फायबर ही केबल आहे आणि फायबर ऑप्टिक्स ही फिजिक्सची ब्रांच आहे. बरोबर आहे का नाही? बघा दोन वेगवेगळे शब्द आहेत. स्क्रीनवर बघा. ऑप्टिकल फायबर ही केबल आहे. आपण म्हणतो ना ओएफसी म्हणजे काय? ऑप्टिकल फायबर केबल. ऑप्टिकल फायबर ही केबल आहे आणि फायबर ऑप्टिक्स ही फिजिक्सची ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आपलं जे काही सिग्नल आहे त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. हे सिग्नल लाईटच्या मदतीनं हाय स्पीडनं अदर एंड पर्यंत पाठवले जातात. अदर एंडला त्याचं रिकन्व्हर्जन होत आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला आपला ओरिजिनल डेटा मिळतो. ही जी काय फिजिक्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये सिग्नलचं कन्व्हर्जन आणि रिकन्व्हर्जन केलं जातं. हे सिग्नल TIR प्रिन्सिपल नुसार अदर एंड पर्यंत ट्रॅव्हल केले जातात. ही जी काय फिजिक्सची ब्रांच आहे त्या ब्रांचला काय म्हणायचं आहे? फायबर ऑप्टिक्स किंवा त्याला सिम्पली ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. अर्थ कळतोय का? ऑप्टिकल फायबर आणि फायबर ऑप्टिक्स दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे. ऑप्टिकल फायबर म्हणजे काय? एक केबल आहे. ही केबल सिलिका म्हणजे ग्लास किंवा प्लास्टिक पासून बनलेली असते. बरोबर आहे. ग्लास, प्लास्टिक हे जे काय डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे त्या डायइलेक्ट्रिक मटेरियल पासून ही केबल बनलेली असते. ठीक आहे. ज्याच्यामधनं काय केलं जातं? TIR प्रिन्सिपल नुसार लाईट पास केली जाते. ही लाईट आपल्या बरोबर अनेक सिग्नल कॅरी करते. बरोबर आहे. अनेक सिग्नल कॅरी करते आणि आपला डेटा एका एंड कडून दुसऱ्या एंड पर्यंत पाठवला जातो. तर फायबर ऑप्टिक्स ही काय फिजिक्सची ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये सिग्नलचं कन्व्हर्जन केलं जातं. सिग्नल अदर एंडला पाठवले जातात. परत तिथं रिकन्व्हर्जन होते आणि ओरिजिनल सिग्नल परत मिळवले जातात. ही जी काय कन्व्हर्जन रिकन्व्हर्जन करणारी फिजिक्सची ब्रांच आहे, इंजिनिअरिंगची ब्रांच आहे, त्या ब्रांचला फायबर ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. अर्थ कळतोय? ऑप्टिकल फायबर, फायबर ऑप्टिक्स कळतोय का अर्थ? हॅलो. येस सर. ओके. आता बघूयात ऑप्टिकल फायबर म्हणजे काय आहे. ऑप्टिकल फायबर इज अ थिन डायइलेक्ट्रिक मटेरियल केबल. बघा मी आता म्हटलं ऑप्टिकल फायबर ही काय केबल आहे की जी डायइलेक्ट्रिक मटेरियल पासून बनलेली असते. डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे कुठले? ग्लास किंवा प्लास्टिक पासून बनलेली असते. ऑप्टिकल फायबर कॅरीज लाईट फ्रॉम वन एंड ऑफ फायबर टू अदर एंड बिकॉज ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ह्या फायबर केबल मधनं लाईट काय केली जाते? TIR प्रिन्सिपल नुसार हाय स्पीडनं अदर एंड पर्यंत पाठवली जाते. बरोबर आहे. ही लाईट कुठल्या प्रिन्सिपल नुसार पाठवली जाते? लाईट कुठल्या प्रिन्सिपल नुसार प्रोपागेट होते? लाईट कुठल्या प्रिन्सिपल नुसार प्रोपागेट होते? बोला. लाईट कुठल्या प्रिन्सिपल नुसार प्रोपागेट होते? हा. लाईट कुठल्या प्रिन्सिपल नुसार प्रोपागेट होते? TIR प्रिन्सिपल नुसार. TIR म्हणजे काय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बरोबर आहे का नाही? या ऑप्टिकल फायबरचं प्रिन्सिपल आहे इथं दिलंय बघा. द ऑप्टिकल फायबर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन TIR. When monochromatic light is obliquely incident on the interface between optically denser medium and rare medium. हा तेच आहे. ज्यावेळी लाईट डेन्सर कडून रेअर मीडियम कडे जाते आणि ज्यावेळी हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल पेक्षा जास्त असतो त्यावेळी लाईटचं रिफ्रॅक्शन व्हायच्या ऐवजी रिफ्लेक्शन होत आहे. हा जो काय फिनॉमेन आहे त्या फिनॉमेनाला आपण काय म्हटलं होतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हटलं होतं. बरोबर आहे. आणि लाईट या TIR प्रिन्सिपल नुसार फायबर मधून पास केली जाते. आपल्याला माहित आहे TIR घडायचं असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडायचं असेल तर दोन कंडिशन महत्वाच्या आहेत. कुठल्या दोन कंडिशन? तर लाईट डेन्सर कडून रेअर कडे जायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणजे पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा दुसऱ्या मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त पाहिजे. आणि दुसरा
हा जो काय क्रिटिकल अँगल आहे, हा क्रिटिकल अँगल कसा आहे, हा जो काय इन्सिडन्स अँगल आहे, हा इन्सिडन्स अँगल कसा पाहिजे, क्रिटिकल पेक्षा जास्त पाहिजे. बरोबर आहे. हा जो काय इन्सिडन्स अँगल आहे, हा इन्सिडन्स अँगल कसा पाहिजे, क्रिटिकल पेक्षा जास्त पाहिजे. त्या जर दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर काय होतंय, TIR घडून येतो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून येत आहे आणि लाईट त्या फायबर मधून पास होते. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचा हा ऑप्टिकल फायबर आहे. आता बघूयात ऍक्च्युली ऑप्टिकल फायबरचं स्ट्रक्चर कसं असतं. ऑप्टिकल फायबरचं स्ट्रक्चर कसं असतं ते इथे दिलंय बघा. स्ट्रक्चर ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ ऑप्टिकल फायबर. स्ट्रक्चर ऑर कन्स्ट्रक्शन किंवा त्याला म्हटलं जातं कॉन्फिगुरेशन. त्याला म्हटलं जातं कॉन्फिगुरेशन. स्ट्रक्चर किंवा कन्स्ट्रक्शन किंवा कॉन्फिगुरेशन ऑफ ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबरचं स्ट्रक्चर कसं असतंय तर खाली बॉटमला एक डायग्राम दिलेले. तर डायग्राम बघा सगळ्यांनी. काय बघा डायग्राम. तर ही ऑप्टिकल फायबरची डायग्राम आहे. आता ह्या ऑप्टिकल फायबर मध्ये काय होतंय, एकामध्ये एक असे 3 लेयर असतात. बरोबर आहे. मधला जो एकदम आतला लेयर असतो तो असतो कोरचा. कोर म्हणजे एकदम आतला लेयर, इनर मोस्ट लेयर असतोय, त्याला काय म्हणायचंय, कोर. आता ह्या कोरला कव्हर करणारा, त्या कोरला सराउंड करणारा जो दुसरा लेयर आहे त्याला म्हटलं जातं क्लॅड लेयर. त्याला काय म्हणायचं आहे, क्लॅड लेयर किंवा त्याला क्लॅडिंग असं म्हटलं जातं. क्लॅड लेयर काय म्हणायचं त्याला, क्लॅड लेयर किंवा त्याला क्लॅडिंग असं म्हटलं जातं. आणि ह्या क्लॅडिंगला कव्हर करणारा आणखी एक लेयर आहे. त्या क्लॅडिंगला कव्हर करणारा आणखी एक लेयर आहे. त्या लेयरला काय म्हणायचंय, प्रोटेक्टिव्ह स्किन. बरोबर आहे. त्या लेयरला काय म्हणायचं आहे, प्रोटेक्टिव्ह स्किन किंवा त्याला प्रोटेक्टिव्ह जॅकेट किंवा इन्सुलेशन जॅकेट असं म्हटलं जातं. तर ह्या फायबर केबलमध्ये असे एकात एक 3 लेयर असतात, 3 भाग असतात. पहिला भाग कुठला आहे, कोरचा. कोर मेन भाग, कोर इनर मोस्ट लेयर आहे. हा कोरला कव्हर करणारा कोण आहे, क्लॅड. बरोबर, हा मधला भाग आहे. आणि क्लॅडला परत कव्हर करणारा शेवटचा भाग कुठला आहे, प्रोटेक्टिव्ह स्किन, बफर जॅकेट म्हटलं जातं त्याला किंवा प्रोटेक्टिव्ह जॅकेट असं म्हटलं जातं. असे हे एकात एक 3 लेयर असतात. जर तुम्ही ह्याचा टॉप व्ह्यू बघितला, तर हा टॉप व्ह्यू ह्याच्यासारखा दिसेल बघा. इथं मी चित्र काढलंय. हा टॉप व्ह्यू जर बघितला तुम्ही तर टॉप व्ह्यू ह्याच्यासारखा दिसेल. बरोबर आहे. एकात एक 3 लेयर, मधला कोर. बरोबर आहे. हा कुठला असेल, कोरचा लेयर असेल. हा कोरचा लेयर, त्याच्यावरती हा क्लॅडचा लेयर आणि सगळ्यात वरती हा स्किनचा लेयर. असे एकात एक 3 लेयर असतात. बरोबर आहे. मग आता ह्या प्रत्येक लेयरचं फंक्शन वेगवेगळं आहे. ते काय काय फंक्शन आहे ते बघूया. म्हणून आपल्या हेडिंगचं नाव काय होतं, स्ट्रक्चर किंवा कन्स्ट्रक्शन किंवा कॉन्फिगुरेशन ऑफ ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे की नाही. ते ऑप्टिकल फायबर कसे बनले, कसे कन्स्ट्रक्ट झाले, बरोबर आहे, काय काय त्यामध्ये कुठल्या पार्टचं काय फंक्शन आहे ते आपल्याला ह्या आर्टिकल मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर मी सांगितलं आपण की हे जे काय ऑप्टिकल फायबर आहे, ह्या ऑप्टिकल फायबर मध्ये 3 लेयर आहे. पहिला कोर, क्लॅडिंग आणि प्रोटेक्टिव्ह स्किन असे 3 लेयर आहेत. बरोबर. आता कुठले कुठले लेयर आहेत, पहिला कोर. कोर म्हणजे काय आहे, इट इज द इनर मोस्ट लेयर. हा एक एकदम आतला लेयर आहे. लाईट काय होते, कोर मधनं पास होते. बरोबर आहे. म्हणून ह्या कोरला काय म्हटलं जातं, लाईट कॅरिंग मेंबर असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. त्या कोरला काय म्हटलं जातं, लाईट कॅरिंग मेंबर. म्हणजे लाईटला कॅरी करायचं काम कोण करतोय, हा कोर करतो. ठीक आहे. लाईट त्याच्यातून पास होते. आता हा जो काय कोर आहे, त्या कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. किती असतो कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, 1.48. कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.48. हे झालं कोर. कोरचं काम काय आहे, लाईटला कॅरी करणं. कोरचं काय काम आहे, लाईटला कॅरी करणं. हे कोणाचं काम आहे, कोरचं. आणि कोर हा इनरमोस्ट लेयर असतो. बरोबर आहे. त्याचा जो काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतोय, 1.48 असतो. ठीक आहे. आता जर कोरचा डायमीटर बघितला तर ह्या कोरचा डायमीटर किती असतो बघा. कोरचा डायमीटर 5 मायक्रोमीटर टू 600 मायक्रोमीटर असतो.
हा जो काय कोर आहे त्या कोरचा डायमीटर किती असतोय 5 मायक्रोमीटर टू 600 मायक्रोमीटर, बरोबर, एवढा ह्या कोरचा डायमीटर आहे. आता कोरला कव्हर करणारा दुसरा एक लेअर आहे, त्याला म्हटलं जातं क्लॅड किंवा क्लॅडिंग लेअर असं म्हटलं जातं. आता हा क्लॅडिंग काय करतोय बघा, क्लॅडिंग कव्हर्स द कोर लेअर. हा क्लॅडिंग काय करतोय, कोरला कव्हर करायचं काम करतोय. ठीक आहे, क्लॅडिंग इज द मिडल मोस्ट लेअर. क्लॅडिंग हा एक मिडल मोस्ट लेअर आहे. आता ह्या क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोरपेक्षा कमी असतोय, बरोबर आहे. किती असतो क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर 1.46 असतोय. किती असतोय, 1.46, बरोबर आहे. हा, कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.48. क्लॅडिंगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.46, बरोबर आहे. म्हणजे लाईट कोर मधनं पास होते. लाईट काय होते बघा, समजा असा हा फायबर धरला आपण, तर हा कोर रिजन झाला, इकडं हा क्लॅड झाला, हा क्लॅड झाला. लाईट काय होते, लाईट अशी पास होते अशा पद्धतीने, इथं पडते, इथं अशा पद्धतीने लाईट काय होते, अशा झिगझॅग मॅनरनी लाईट काय होते, अशा झिगझॅग मॅनरनी, बरोबर आहे का नाही. लाईट काय होते, अशा झिगझॅग मॅनरनी त्या फायबर मधनं पास होते. ठीक आहे, बघूयात. म्हणजे ऍक्च्युली लाईटला कॅरी कोण करतंय, कोर. कोर इज द लाईट कॅरिंग मेंबर. मग क्लॅडचं काय फंक्शन आहे, क्लॅड काय करतोय, कोरला कव्हर करतोय. म्हणजे क्लॅड काय करतोय, कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतोय. क्लॅडिंग काय करतोय, इट प्रोव्हाइड्स द स्ट्रेंथ टू द कोर. हा क्लॅड काय करतोय, ह्या कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करतोय, बरोबर आहे. कारण का, तर क्लॅडिंगच्या आतमध्ये काय, कोर आहे. म्हणजे ह्या कोरला प्रोटेक्ट करण्याचं, त्या कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे, क्लॅडिंग लेअरचं आहे, बरोबर आहे. हा झाला सेकंड लेअर, क्लॅडिंग. आता तिसरा लेअर आहे. तिसरा लेअर म्हणजे काय, प्रोटेक्टिव्ह स्किन, प्रोटेक्टिव्ह जॅकेट. की जसं आपण थंडीच्या दिवसामध्ये जॅकेट वापरतो, बरोबर आहे. ते जॅकेट काय करतंय, आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतंय, बरोबर आहे. हे जे काय ऊन, वारा, पाऊस वगैरे आहे त्याच्यापासून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करायचं काम कुणाचं आहे, त्या जॅकेटचं आहे. अगदी त्या पद्धतीनं इथं पण काय म्हटलंय त्याला, अगदी त्या पद्धतीनं ह्याला काय म्हटलेलं आहे, प्रोटेक्टिव्ह स्किन असं म्हटलेलं आहे. इथं आहे बघा, इथं प्रोटेक्टिव्ह स्किन किंवा प्रोटेक्टिव्ह जॅकेट असं म्हटलंय, बरोबर आहे. आता हे काय बघा, प्रोटेक्टिव्ह जॅकेट म्हणजे काय, एकदम आउटर मोस्ट लेअर आहे, एकदम बाहेरचा लेअर आहे, बरोबर आहे. आणि हा काय करतोय, फायबरला मॉइश्चर पासून प्रोटेक्ट करतोय, बरोबर. ही जी काय फायबर केबल आहे ही जमिनीखालून पुरली जाते, बरोबर आहे का नाही. मग बऱ्याच वेळा ह्या एन्व्हायरमेंटल कंडिशन मुळे ती फायबर खराब होण्याची शक्यता असते. तसं होऊ नये म्हणून काय केलं जातं, हा जो काय प्रोटेक्टिव्ह जॅकेट आहे त्या प्रोटेक्टिव्ह जॅकेटचा डायमीटर सगळ्यात जास्त असतो. सॉरी, ह्या प्रोटेक्टिव्ह जॅकेटचा जो काय थिकनेस आहे हा थिकनेस सगळ्यात जास्त असतो. किती थिकनेस ह्या प्रोटेक्टिव्ह जॅकेटचा, 30 to 50 मायक्रोमीटर. किती आहे ह्या प्रोटेक्टिव्ह जॅकेटचा थिकनेस, 30 to 50 मायक्रोमीटर, बरोबर आहे. एवढा ह्या प्रोटेक्टिव्ह जॅकेटचा थिकनेस असतो. अशा हाय थिकनेस मुळे हा केबल किंवा ही जी काय कोर आहे, लाईट आहे, ही लाईट काय केली जाते, प्रोटेक्ट केली जाते, बरोबर आहे. अशा हाय थिकनेस मुळे ही लाईट फायबरमध्येच राहते, फायबरमधून बाहेर पडत नाही, त्यामुळे लाईटचा लॉस होत नाही. लाईटचा लॉस झाला नसल्यामुळं आपला डेटा पण लॉस होत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे जसा हा जॅकेट आपल्या बॉडीला हे ऊन, वारा, पाऊस ह्याच्यापासून प्रोटेक्ट करतो, बरोबर आहे, बॉडीचं संरक्षण करतो, अगदी त्या पद्धतीनं हा प्रोटेक्टिव्ह स्किन, हा प्रोटेक्टिव्ह जॅकेट फायबरचं काय करतोय, एन्व्हायरमेंटल कंडिशन पासून, मॉइश्चर पासून त्या केबलला प्रोटेक्ट करतो. केबलला प्रोटेक्ट करतो म्हणजे त्या कोरला प्रोटेक्ट करतो, कारण कोर हा अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण लाईट त्यातून पास होते. कोर म्हणजेच काय आहे, लाईट कॅरिंग मेंबर आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे हा जो काय जॅकेट आहे, हा जॅकेट काय करतोय, त्या कोरला प्रोटेक्ट करायचं काम करतोय, बरोबर आहे का नाही. आणि हा कोर किंवा हा जो काही केबल आहे, हा केबल कशापासून बनलेला असतोय, सिलिका मटेरियल किंवा प्लास्टिक पासून बनलेला असतोय.
हा जॅकेट काय करतोय बघा, ते दिलंय. हा जॅकेट काय करतोय, इट गिव्हज द मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द ऑप्टिकल फायबर. बरोबर आहे. त्या ऑप्टिकल फायबरला बळकट करण्याचं, मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम कुणाचं आहे, त्या प्रोटेक्टिव्ह स्किनचं आहे. आणि ह्याचा थिकनेस किती असतोय, त्याचा थिकनेस किती असतोय, 30 to 50 मायक्रोमीटर एवढा ह्याचा थिकनेस आहे. बरोबर आहे. हे अशा पद्धतीनं हे ऑप्टिकल फायबरचं कन्स्ट्रक्शन आहे. अशा पद्धतीनं ह्या ऑप्टिकल फायबरचं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे एकामध्ये एक 3 लेअर असतात. हा, आणि ह्या तिन्ही लेअरचे काम वेगवेगळे आहेत. ऍक्च्युली लाईट कशातून कॅरी होते, लाईट कुठल्या लेअर मधून कॅरी होते, ट्रान्समिट होते, ऍक्च्युली लाईट कुठल्या लेअर मधून कॅरी होते, ट्रान्समिट होते, बोला पटपट, आवाज येते का, आवाज येते का, आवाज येते का माझा, येस सर येतोय. अरे बोला पटपट राजांनो, खूप वेळ होता बोलायला. हा, काय सांगितलंय, हे जे काय ऑप्टिकल फायबर आहे, ऑप्टिकल फायबर मध्ये 3 लेअर आहे. कुठले कुठले, कोर, क्लॅड, प्रोटेक्टिव्ह जॅकेट, प्रोटेक्टिव्ह स्किन. कोर म्हणजे काय, एकदम आतमधला लेअर आहे, म्हणून आपण त्याला इनर मोस्ट लेअर म्हटलं. आणि लाईट ह्या कोर मधनं पास होते. म्हणजे कोरचं काय काम आहे, लाईटला ट्रान्समिट करणं, लाईटला कॅरी करणं, हे काम कोणाचं आहे, कोरचं आहे. बरोबर आहे. आणि हा जो काय कोर आहे, कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. बरोबर आहे. किती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोरचा, 1.48 असतो. बरोबर आहे. आणि जो काय कोर आहे, कोरचा डायमीटर कमी, किती आहे कोरचा डायमीटर, 5 मायक्रोमीटर टू 600 मायक्रोमीटर. कोरचा डायमीटर किती आहे, 5 मायक्रोमीटर टू 600 मायक्रोमीटर. एवढा कमी डायमीटर कोणाचा आहे, कोरचा आहे. बरोबर आहे. कोरचं काय काम आहे, लाईटला कॅरी करणं, हे काम कोरचं आहे. कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. बरोबर आहे. आता दुसरा लेअर आहे क्लॅडिंग. क्लॅडिंग म्हणजे काय, हा एक मधला लेअर आहे, मिडल मोस्ट लेअर आहे. हा क्लॅड काय करतोय, कोरला कव्हर करायचं काम करतोय. बरोबर आहे का नाही. आता क्लॅड कोरला कव्हर करत असल्यामुळं तो काय करेल, कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करेल. बरोबर आहे. आणि ह्या क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोर पेक्षा कमी असतो. किती आहे तो, 1.46. कोरचा किती आहे, 1.48. क्लॅडचा किती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, 1.46. बरोबर आहे का नाही. तर ह्या क्लॅडचं काय काम आहे, कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम आहे. तिसरा लेअर आहे प्रोटेक्टिव्ह जॅकेट, प्रोटेक्टिव्ह स्किनचा. आता हा प्रोटेक्टिव्ह जॅकेट म्हणजे काय, हा आउटर मोस्ट लेअर आहे. बरोबर आहे. त्याचा थिकनेस जास्त आहे, 8 मायक्रोमीटर टू 30 मायक्रोमीटर टू 50 मायक्रोमीटर. बरोबर आहे. 30 मायक्रोमीटर टू 50 मायक्रोमीटर एवढा त्याचा थिकनेस आहे. त्याचा थिकनेस जास्त असल्यामुळं हा जॅकेट काय करतोय, मॉइश्चरायझर पासून किंवा हे जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे ह्याच्यापासून त्या फायबरला प्रोटेक्ट करायचं काम करतोय. बरोबर आहे का नाही. म्हणजे हा जो काय स्किन आहे, जॅकेट आहे, हा काय करतोय, त्या ओव्हरऑल केबलला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करतोय. आणि केबलचं एन्व्हायरमेंटल कंडिशन पासून प्रोटेक्शन करतोय. बरोबर आहे. तर असे हे 3 लेअर आहे. हे 3 लेअर असतात, ते एक असतात. त्याचा जर आपण टॉप व्ह्यू बघितला, तर हा टॉप व्ह्यू इथं दिलाय बघा शेजारी. त्याचा हा टॉप व्ह्यू अशा पद्धतीने येतोय. कोर क्लॅड जॅकेट. कोर म्हणजे काय, इनर मोस्ट लेअर आहे, तो लाईट कॅरिंग मेंबर आहे. बरोबर आहे का नाही. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, 1.48 असतोय. तो लाईट कॅरिंग मेंबर आहे. क्लॅड म्हणजे काय आहे, क्लॅड म्हणजे हा मिडल मोस्ट लेअर आहे, तो कोरला कव्हर करतोय. क्लॅड काय करेल, कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करेल. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतोय, 1.46 आहे. त्यानंतर आहे तो प्रोटेक्टिव्ह स्किन, प्रोटेक्टिव्ह जॅकेट. हा एक आउटर मोस्ट लेअर आहे. बरोबर आहे. त्याचा थिकनेस जास्त आहे,
किती आहे थिकनेस त्याचा 30 to 50 मायक्रोमीटर आहे. बरोबर आहे. आता जास्त थिकनेस असल्यामुळं हा जॅकेट काय करेल, फायबरचं एन्व्हायरमेंटल कंडिशन पासून प्रोटेक्शन करेल आणि तो ओव्हरऑल केबलला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करेल. बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं ऑप्टिकल फायबर बनला जातो. ऑप्टिकल फायबर मध्ये 3 लेयर आहेत, कोर क्लॅड आणि प्रोटेक्टिव्ह स्किन. त्या प्रोटेक्टिव्ह स्किनला शीत देखील म्हटलं जातं. वेगवेगळी नाव आहेत. त्या प्रोटेक्टिव्ह स्किनला शीत पण म्हटलं जातं. SHEATH. त्या प्रोटेक्टिव्ह स्किनला शीत देखील म्हटलं जातं. ठीक आहे. आता जनरली जर बघितलं आपण तर ह्या ऑप्टिकल फायबरची लेंथ किती असते, 1 किलोमीटर असते. ही जी काय ऑप्टिकल फायबर आहे त्या ऑप्टिकल फायबरची लेंथ किती असते, 1 किलोमीटर. 1 किलोमीटर संपला की परत दुसरी केबल तिथं जोडली जाते. की जसं आपण पाईपलाईन करताना एक पाईप संपला की दुसरा पाईप घेतो आपण आणि हे 2 पाईप काय करतो, एका कनेक्टरच्या सहाय्याने आपण जोडतो. बरोबर आहे का नाही. पाईपलाईन करताना आपण बघतो एखादा एक पाईप अडकवतो, कनेक्टर वापरतो त्यासाठी. बरोबर आहे. तसं इथं ही जी काय फायबर केबल आहे त्याची लांबी 1 किलोमीटर असते. 1 किलोमीटर संपला की दुसरी फायबर केबल काय केली जाते, एका प्रॉपर कनेक्टरच्या सहाय्याने जोडली जाते. बरोबर आहे. अशा पद्धतीने ह्या केबल एकमेकाला जोडल्या जातात. जोडताना काय काळजी घ्यायची, कोरला मॅच झाला पाहिजे, क्लॅडला मॅच झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही. काळजी काय घ्यायचे, 2 केबल कनेक्ट करताना कोरला मॅच करायचा आहे, क्लॅडला मॅच करायचा आहे. म्हणजे पहिल्या केबल मधली लाईट, कोर मधली लाईट ही दुसऱ्या केबलच्या कोर मध्ये एंटर होईल. बरोबर आहे का नाही. नाहीतर हे मिसमॅचिंग झालं तर काय होईल, पहिल्या केबलच्या कोर मधली लाईट दुसऱ्या केबलच्या क्लॅड मध्ये जॅकेट मध्ये निघून जाईल आणि लाईटचा लॉस होईल, म्हणजे आपला सिग्नल लॉस होईल. बरोबर आहे. हे अवॉइड करायचं असेल तर काय केलं जातं, सुटेबल कनेक्टरचा यूज केला जातो. बरोबर आहे. आणि हे केबल जोडताना काय काळजी घ्यायचे, कोरला जोडायचं आहे, क्लॅडला जोडायचं आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे पहिल्या केबलच्या कोर मधली लाईट हाय अशी दुसऱ्या केबलच्या कोर मध्ये एंटर होते. बरोबर. तर हे अशा पद्धतीने आपण बघितला स्ट्रक्चर किंवा कॉन्फिगरेशन ऑफ ऑप्टिकल फायबर. ठीक. नेक्स्ट बघायचं आहे बघा, कंडिशन फॉर TIR किंवा प्रोपागेशन ऑफ लाईट थ्रू ऑप्टिकल फायबर. आता हे बघितलं आपण कुठल्या कुठल्या कंडिशन आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोर शुड बी ग्रेटर दॅन क्लॅड. बरोबर आहे का नाही. TIR होण्यासाठी किंवा लाईट फायबर मधनं पास होण्यासाठी 2 कंडिशन आहे. काय की पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त पाहिजे, दुसऱ्या मीडियमचा कमी पाहिजे. इथं लाईट कुणीकडून कुणीकडे जाते, कोरकडून क्लॅडकडे जाते. फायबर केबल मध्ये लाईट कुणीकडून कुणीकडे जाते, कोरकडून क्लॅडकडे जाते. डायग्राम वरती बघा. हा जो मधला भाग आहे, हा मधला भाग म्हणजे काय आहे, कोर आहे. हा मधला भाग म्हणजे काय आहे, कोर. आणि हा कडेचा भाग म्हणजे काय आहे, क्लॅड आहे. म्हणजे लाईट कुठनं अशी इथं पडते, लाईट कुठं पडली, लाईट त्या कोर क्लॅड बाउंड्री वरती. लाईट कुठं पडली, कोर क्लॅड बाउंड्री वरती पडली, तिथून ते रिफ्लेक्ट होते. अशा पद्धतीनं लाईट काय होते, TIR प्रिन्सिपल नुसार लाईट काय केली जाते, फायबरच्या अदर एंड पर्यंत ट्रॅव्हल होते. म्हणजे तिथं लाईट कुणीकडून कुणीकडे चालले, कोरकडून क्लॅडकडे चालले. TIR होण्यासाठी लाईट कुणीकडून कुणीकडे जायला पाहिजे, डेन्सर टू रेअर, म्हणजे हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टू लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जायला पाहिजे. म्हणजे इथं कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, म्हणजे कोर डेन्सर मीडियम आहे. तर क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे. क्लॅड हा काय आहे, रेअर मीडियम आहे. म्हणजे लाईट कुणीकडून कुणीकडे चालली, डेन्सर टू रेअर. बरोबर आहे. म्हणजे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स क्लॅड पेक्षा कसा पाहिजे, जास्त पाहिजे. ही पहिली कंडिशन. आणि दुसरा, अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल पेक्षा जास्त पाहिजे. बरोबर आहे का नाही. तरच काय होईल, लाईट त्या फायबर मधून TIR प्रिन्सिपल नुसार पास होईल. काय काय कंडिशन सांगितल्या, कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स क्लॅडच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त पाहिजे आणि अँगल ऑफ इन्सिडन्स I हा क्रिटिकल लाईट पास होते. ठीक आहे. हा काय सांगितलं आपण, TIR च्या कंडिशन सांगितल्या. हे काय सांगितलं आपण, TIR च्या कंडिशन सांगितल्या. ठीक आहे.
आता क्रिटिकल अँगल म्हणजे काय सांगितलं होतं आपण काल बघितलं होतं. क्रिटिकल अँगल म्हणजे असा अँगल ऑफ इन्सिडन्स असतोय की जिथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्री असतोय. ज्यावेळी लाईट 90 डिग्री मधून रिफ्रॅक्ट होते त्यावेळेचा जो काय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणता तुम्ही क्रिटिकल अँगल. आणि हा क्रिटिकल अँगल थीटा या अक्षराने दाखवला जातो. ठीक आहे. दुसरा अँगल आहे बघा. दुसरा काय अँगल आहे एक्सेप्टन्स अँगल. त्याला थीटा ए म्हटलं जातं. ए म्हणजे एक्सेप्टन्स, थीटा म्हणजे अँगल. थीटा ए चा अर्थ काय एक्सेप्टन्स अँगल. बरोबर आहे. किंवा त्याला मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगल म्हटलं जातं. आता एक्सेप्टन्स अँगल म्हणजे हा कसला आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. बरोबर. काय म्हटलंय बघा द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल इन्सिडेंट अँगल फॉर विच लाईट प्रोपागेट इन द फायबर. बरोबर आहे. ज्या मॅक्सिमम अँगलला लाईट फायबर मधनं प्रोपागेट होते त्या मॅक्सिमम अँगलला काय म्हणायचं आहे एक्सेप्टन्स अँगल असं म्हणायचं आहे. डायग्राम बघा. डायग्राम वरून कळेल तुम्हाला. डायग्राम बघा. बरोबर आहे. जास्तीत जास्त लाईट बघा जास्तीत जास्त लाईट इथपर्यंतची इथपर्यंतची लाईट काय होते त्याच्यातून पास होते. जास्तीत जास्त इथपर्यंत आणि इकडे इथपर्यंतची लाईट त्यातून पास होते. ह्याच्या आतमध्ये जेवढी लाईट पडते ती सगळी लाईट ह्याच्यातून पास होते. मात्र ह्याच्या बाहेर जर लाईट पडली तर अशी लाईट तो फायबर एक्सेप्ट करत नाही. म्हणजे फायबर काय करतोय ठराविक अँगलचीच लाईट एक्सेप्ट करतोय. बरोबर आहे का नाही. तो जो काय अँगल आहे त्या अँगलला काय म्हणायचं आहे एक्सेप्टन्स अँगल असं म्हणायचं. तो जो काय अँगल आहे त्या अँगलला काय म्हणायचंय एक्सेप्टन्स अँगल असं म्हणायचंय. म्हणजे एक्सेप्टन्स अँगल म्हणजे काय आहे बघा. हा जो काय अँगल आहे त्या अँगलला काय म्हणता येईल एक्सेप्टन्स अँगल. थीटा ए ह्या बाजूचा हा थीटा ए ह्या बाजूचा हा थीटा ए हा जो काय अँगल आहे ह्याला काय म्हणायचंय एक्सेप्टन्स अँगल असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही. त्याच्या बाहेर हा जो काय कोन दाखवलाय आईस्क्रीमच्या कोन सारखा कोन आहे ह्याच्यामध्येच ह्या कोन मध्येच जेवढी लाईट पडेल तेवढी लाईट सॉरी ह्या कोन मध्ये जेवढी लाईट पडेल तेवढी लाईट काय होते त्या फायबर मधनं पास होते. त्या कोनच्या बाहेर जर लाईट पडली तर ती लाईट तो फायबर एक्सेप्ट करत नाही. अशी लाईट त्या फायबर मधनं पास होत नाही. बरोबर आहे का नाही. तो जो काय मॅक्सिमम अँगल आहे ज्या मॅक्सिमम अँगलला लाईट त्या फायबर मधनं पास होते. बरोबर आहे. तो जो काय मॅक्सिमम अँगल आहे तो जो काय मॅक्सिमम अँगल आहे त्या मॅक्सिमम अँगलला काय म्हणायचं आहे एक्सेप्टन्स अँगल असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का. दुसरा एक्सेप्टन्स कोन. आता बघा काय म्हटलंय जर हा थीटा ए कोर ऍक्सिसला जर रोटेट केला जर हा थीटा ए तिथं दाखवला मी थीटा ए म्हणजे हा एवढा अँगल आहे. इकडं थीटा ए म्हणजे हा एवढा अँगल आहे. बरोबर आहे का नाही. जर हा थीटा ए जर तुम्ही ह्या कोर ऍक्सिसला जर रोटेट केला तर काय होतं कोन तयार होतो. त्या कोनला काय म्हणायचंय एक्सेप्टन्स कोन असं म्हणायचंय. या कोन मध्ये जेवढी लाईट पडते ह्या कोन मध्ये जेवढी लाईट पडते ती सगळीच्या सगळी लाईट काय होते त्या फायबर मधनं पास होते. कोनच्या बाहेर जी लाईट पडेल ती लाईट फायबर मधनं पास होत नाही. बरोबर आहे. हा जो काय कोन आहे त्या कोनला काय म्हणायचंय एक्सेप्टन्स कोन असं म्हणायचं. ठीक आहे. आता बघा ह्यासाठी एक उदाहरण देता येईल आपल्याला. कुठलं उदाहरण देता येईल बघा. आपल्या घरामध्ये फनेल असते फनेल. बरोबर आहे. एखादा दिवा असेल त्या दिव्यामध्ये आपण तेल भरतो. बरोबर आहे. दिवा असेल तर त्या दिव्यामध्ये आपण तेल भरतो. तेल भरताना काय करतो एका नळक्याचा यूज करतो आपण. ह्या अशा पद्धतीने नळका असतं. इथं ही बॉटल आहे. बरोबर आहे. ही बॉटल आहे. आपण काय करतो ह्या नळक्याचा यूज करतो. त्याला तुम्ही नाळक काय नरसाळ काय म्हणतो बघा तुम्ही फनेल म्हणायचं त्याला इंग्रजीमध्ये. बरोबर आहे. आपण काय करतो ह्यामध्ये तेल ओततो. बरोबर आहे. ह्या फनेलमध्ये जेवढं तेल तुम्ही ओताल तेवढंच तेल ह्या बाटलीमध्ये जातं. बरोबर आहे का नाही. आता ह्या फनेलच्या बाहेर तुम्ही तेल ओतलं तर तेल बाटलीत जाईल का
नाही सर, हा नाही जाणार. बरोबर आहे की नाही? तसं इथं हे फनेल आहे, तसं इथं हे फनेल आहे. ह्या फायबरच्या टोकाशी फनेल आहे, बरोबर आहे की नाही? ह्या फनेलमध्ये जेवढी लाईट पडेल, ह्या फनेलमध्ये जेवढी लाईट पडेल तेवढीच लाईट काय होते, ह्या फनेलमधनं पास होते. तेवढीच लाईट काय होते, ह्या फनेलमधनं पास होते, बरोबर आहे का नाही? फनेलच्या बाहेर जर लाईट पडली तर ती लाईट फायबर मधनं जाईल का? जाणार नाही. जसं इथं तुम्हाला त्या बाटलीमध्ये रॉकेल भरायचंय, तेल भरायचंय, तर तुम्ही ह्या फनेलचा यूज करता. कोणता यूज करता? त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही तेल ओतता तेवढंच तेल त्या बाटलीमध्ये जाईल, बरोबर आहे का नाही? त्या फनेलच्या बाहेर तेल ओतलं तर त्या बाटलीमध्ये जाईल का? नाही जाणार. अगदी त्या पद्धतीनं ह्या फायबरच्या टोकाशी एंडला हे फनेल जोडलेलं आहे, बरोबर आहे का नाही? त्या फनेलमध्ये जेवढी लाईट पडेल तेवढीच लाईट काय होते, त्या फायबर मधनं पास होते. फनेलच्या बाहेर आउटसाइडला जी लाईट पडते, फनेलच्या बाहेर आउटसाइडला जी लाईट पडते, बरोबर आहे, ही लाईट त्याच्यातून पास होत नाही. त्या फनेलच्या बाहेर आउटसाइडला जी लाईट पडेल ती लाईट मात्र त्यातनं पास होत नाही, बरोबर आहे? अशा पद्धतीचा जो काय फनेल आहे, अशा पद्धतीचा जो काय फनेल आहे, त्या फनेलला काय म्हणायचं आहे? एक्सेप्टन्स कोन असं म्हणायचं आहे, ठीक आहे? दुसरे एक डेफिनेशन आहे, त्याला म्हणायचंय न्यूमेरिकल अपर्चर. त्याला काय म्हणायचंय? न्यूमेरिकल अपर्चर. आता न्यूमेरिकल अपर्चर बघा, त्याला म्हटलं एन म्हणजे न्यूमेरिकल, ए म्हणजे अपर्चर. चा अर्थ काय? न्यूमेरिकल अपर्चर. फॉर्म्युला दिलाय, एन म्हणजे काय? साइन थिटा एन मॅक्स. चा अर्थ काय? साइन थिटा एन मॅक्स. त्याच्यावरून तुम्हाला न्यूमेरिकल अपर्चर डिफाइन करता येईल. काय? न्यूमेरिकल अपर्चर एन इज डिफाइन्ड ॲज इट इज द साइन ऑफ मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगल. हा जो काय मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगल आहे इथला, हा जो काय मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगल आहे, त्या मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगलचा जर साइन घेतला, हा जो काय मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगल आहे, त्या मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगलचा जर साइन घेतला तर काय मिळतो तुम्हाला? न्यूमेरिकल अपर्चर एन मिळतो, बरोबर आहे? म्हणून एन म्हणजे काय सांगितलंय? इट इज द साइन ऑफ मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगल. त्याला म्हणता येईल एन चा फॉर्म्युला काय? एन इज इक्वल टू साइन ऑफ करतोय, हा एन काय करतोय? लाईट गॅदरिंग कॅपॅसिटी मेजर करतो. एन मेजर्स द लाईट गॅदरिंग कॅपॅसिटी ऑफ ऑप्टिकल फायबर. हा एन काय करतोय? त्या ऑप्टिकल फायबर मध्ये किती लाईट तिथं गोळा होते, बरोबर आहे, ती लाईट गॅदरिंग कॅपॅसिटी मेजर करतोय, ठीक आहे? एन ची व्हॅल्यू जास्त लाईट त्यातून पास होईल, एन ची व्हॅल्यू कमी लाईट त्यातून पास होईल, बरोबर आहे? तर ही जी काय डेफिनेशन आहे त्याला म्हणायचं आहे एन म्हणजे काय? एन म्हणजे काय सांगितलंय आपण? न्यूमेरिकल अपर्चर. तर हे अशा आपण 3-4 डेफिनेशन बघितले, बरोबर आहे? काय काय बघितलं? एक स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर मध्ये 3 लेअर आहेत, कोर, क्लॅड आणि जॅकेट. कोर हा लाईट कॅरिंग मेंबर आहे, त्याचा डायमीटर कमी असतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मात्र जास्त आहे, 1.48. लाईट कॅरी करायचं तो काम करतोय. क्लॅड म्हणजे काय आहे? हा एक मिडल मोस्ट लेअर आहे, तो कोरला कव्हर करतोय, कोरला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतोय, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो, 1.46. म्हणजे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, म्हणजे कोर डेन्सर आहे, तर क्लॅडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे. क्लॅड रेअर मीडियम म्हणून काम करते, म्हणजे लाईट कुणीकडे चालली? डेन्सर टू रेअर, बरोबर आहे का नाही? म्हणजे TIR होण्याची इथं कंडिशन सॅटिस्फाय होते. इथं कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, क्लॅडचा कमी आहे, TIR घडून येतो. त्यानंतर लास्ट लेअर आहे तो जॅकेट. तो जॅकेट काय करतोय? टोटल फायबरला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतोय आणि त्या फायबरला एन्व्हायरमेंटल कंडिशन पासून प्रोटेक्ट करायचं काम करतोय, ठीक आहे? त्यानंतर आपण बघितलं ह्याच्यामध्ये काय एक 4 डेफिनेशन्स बघितल्या होत्या. पहिला क्रिटिकल अँगल बघितला. क्रिटिकल अँगल म्हणजे काय? एक अँगल ऑफ इन्सिडन्स आहे की जिथं लाईट काय होते? 90 डिग्री मधून रिफ्रॅक्ट होते, बरोबर आहे का नाही? हा जो काय अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्याला क्रिटिकल अँगल म्हणता येईल. TIR होण्यासाठी 2 कंडिशन महत्वाच्या आहेत.
अँगल ऑफ इन्सिडन्स आय शुड बी ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल आणि कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स क्लॅड पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे कोर डेन्सर पाहिजे, क्लॅड रेअर पाहिजे. म्हणजे लाईट कुणीकडून कुणीकडे जाईल, बरोबर आहे. तर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर त्या फायबर केबलमध्ये TIR घडून येतो आणि लाईट ह्या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन प्रिन्सिपल नुसार लाईट काय होते त्या फायबर मधून प्रोपागेट होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे तो एक्सेप्टन्स अँगल. आता एक्सेप्टन्स अँगल म्हणजे फायबर मधनं ज्यावेळी लाईट पास होते त्यावेळी कुठल्याही अँगल मधनं लाईट टाकली, कशी लाईट टाकली म्हणजे ती फायबर मधनं पास होत नाही. फायबर काय करतोय, ठराविक अँगलचीच लाईट फायबर मधनं पास होते. फायबर काय करतोय, ठराविक अँगलचीच लाईट तो एक्सेप्ट करतोय. तो जो काय मॅक्सिमम अँगल आहे की ज्या अँगलला लाईट फॉल झाला तरी फायबर मधनं पास होते, तो जो काय मॅक्सिमम अँगल आहे त्या अँगलला काय म्हणायचंय, एक्सेप्टन्स अँगल असं म्हणायचंय. बरोबर आहे. त्या अँगलला काय म्हणायचंय, एक्सेप्टन्स अँगल असं म्हणायचं. तो आपण थिटा मॅक्स ने दाखवतोय. म्हणजे एक्सेप्टन्स अँगल थिटा मॅक्स म्हणजे काय, इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच लाईट प्रोपागेट्स थ्रू फायबर. बरोबर आहे. त्याला काय म्हणता येईल, एक्सेप्टन्स अँगल असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर एक्सेप्टन्स कोन, हा जो काय एक्सेप्टन्स अँगल आहे, हा एक्सेप्टन्स अँगल इन ऑल डायरेक्शन जर आपण रोटेट केला, फिरवला तर तुम्हाला एक कोन सारखा शेप मिळतोय. म्हणजे ह्या कोन मध्ये जेवढी लाईट पडेल तेवढी लाईट त्या फायबर मधनं पास होईल. कोणच्या बाहेर लाईट पडली तर ती फायबर मधनं पास होत नाही, फायबर अशी लाईट एक्सेप्ट करत नाही. तो जो काय कोन आहे त्या कोनला एक्सेप्टन्स कोन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघितला नेक्स्ट डेफिनेशन, न्यूमेरिकल अपर्चर. बरोबर आहे. न्यूमेरिकल अपर्चर NA म्हणजे काय, तर जो काय एक्सेप्टन्स अँगल आहे त्याचा जर साइन घेतला तर तुम्हाला काय मिळतोय, न्यूमेरिकल अपर्चर मिळतोय. म्हणजे न्यूमेरिकल अपर्चर म्हणजे काय, इट इज द साइन ऑफ मॅक्सिमम एक्सेप्टन्स अँगल, त्याला म्हणता येईल न्यूमेरिकल अपर्चर. म्हणून आपण NA चा फॉर्म्युला काय लिहिला, NA इज इक्वल टू साइन ऑफ थिटा मॅक्स. आणि हा NA काय मेजर करतोय, लाईट गॅदरिंग कॅपॅसिटी ऑफ ऑप्टिकल फायबर मेजर करतोय. NA ची व्हॅल्यू जास्त म्हणजे जास्त लाईट फायबर मधनं पास होईल, NA ची व्हॅल्यू कमी, कमी लाईट त्या फायबर मधनं पास होते. ठीक आहे. तर हे असा पार्ट आपण काय केलता, हा असा पार्ट आपण इथपर्यंत बघितला. ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सगळ्यांनी काय करा, लेक्चरला अटेंड राहत चला, अटेंड राहू नका. ठीक आहे.